शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट झाला पण ITR मध्ये दाखवला नाही, मग थेट इन्कम टॅक्सची नोटीस हातात येऊ शकते. 1 मिनिट थांबा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. अनेक लोकांना वाटतं की प्रॉफिटचे पैसे बँक अकाउंटमध्ये आले की टॅक्सचा विषय संपला, पण प्रॅक्टिकली तसं नसतं. शेअर मार्केटमधील प्रत्येक व्यवहाराची टॅक्स ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते. सर्वात आधी हे ठरवा, तुम्ही इन्व्हेस्टर आहात की ट्रेडर. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स घेतले असतील तर तो प्रॉफिट कॅपिटल गेन म्हणून दाखवावा लागतो. पण जर तुम्ही ते नियमित बाईंग सेलिंग करत असाल तर तो तुमचा बिझनेस इन्कम मानला जातो. दुसरी गोष्ट, एका वर्षाच्या आत शेअर्स विकले तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागू होतो आणि ते शेअर्स एका वर्षानंतर विकले तर लॉंग टर्म कॅपिटल गेनचे नियम लागू होतात. या दोन्हीचे टॅक्सचे रूल्स आणि रिपोर्टिंग पूर्णतः वेगळी असते. तिसरी आणि सर्वात मोठी चूक, प्रॉफिट झाला नाही, लॉस झालाय, मग ITR कशाला भरायचा? असं अजिबात करू नका. योग्य वेळेत रिटर्न भरलाच हाच लॉस तुम्ही पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करून भविष्यातील प्रॉफिट विरुद्ध सेटअप करू शकता. चौथी गोष्ट, आज इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे तुमच्या प्रत्येक व्यवहाराची माहिती आधीच असते. त्यामुळे तुमचं ब्रोकर स्टेटमेंट, अॅन्युअल स्टेटमेंट आणि AIS यांची ITR सोबत मॅचिंग करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, चुकीचा ITR फॉर्म किंवा चुकीची रिपोर्टिंग तुम्हाला महागात पडू शकते. आत्ता कमेंटमध्ये शेअर लिहा आणि मी तुम्हाला शेअर मार्केट ITR चेकलिस्ट DM करतो. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक इन्व्हेस्टर आणि ट्रेडर मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि अर्थसेतूला फॉलो करा. धन्यवाद.